नमस्कार. सर्व शेतकरी बांधवांचं ग्रीन प्लॅनेटच्या शेवटी मदत या अभियानामध्ये मी बल्लाळनाथ शिंदे हार्दिक स्वागत करतो. आज आपण बुरुंगे साहेबांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आहेत. या ऊसाला भूमी पॉवर, ग्रो, नायट्रोकिंग, प्रीमियम, ब्लूम या प्रोडक्टचा वापर केलेला आहे. आता त्यांनी नवीन 5 एकर ऊस लागवड करायलेत. त्या 5 एकरला एस-टी आणले आणि एस-टीची बेणी प्रक्रिया करून लागवड करायला चालू आहे. तर आपण त्यांच्याकडून मुलाखत घेऊ त्यांची, किंवा हे वापरल्यामुळं आणि आज एस-टी वापरण्याचा निर्णय त्यांनी का घेतला ह्याची आज मुलाखत आपण घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. नागनाथ उमाकांत बुरांडे, रानलोका जिल्हा लातूर. तर आज तारीख आहे 19 सप्टेंबर 2025, बरोबर आहे. तर ते एस-टी दाखवा जरा इकडे. हां, ओके. तुम्ही ह्याला काय वापरले ऊसाला? उसाला भूमी पॉवर, हां, रासायनिक खताचं प्रमाण कमी केलं, त्याच्यासोबत भूमी पॉवर वापरलं. हां, आणि पुन्हा ड्रिंचिंगमध्ये प्रीमियम, ब्लूम वापरलं, आणि फवारणीसाठी ग्रो, नायट्रोकिंग स्प्रेडलँटी. ऊसाला काय प्रॉब्लेम होता सर? उसाला वाढ होत नव्हती, हां, काळुंकी नव्हती. बरं. ऊसाला लागवड कधी आहे? उसाची लागवड 27 नोव्हेंबर. 27 नोव्हेंबरची आहे आणि आज आहे सप्टेंबर. सप्टेंबर. तर ऊसाला जवळजवळ आपल्या 10 महिने, हो, 10 महिने. हां, 10 महिने, 10वा महिना चालू आहे. ऊसामध्ये काय वाटतं मला फरक? उसाची वाढ चांगली झालेली आहे. हां, आता इथं बेनं तुम्ही तोडलेलं आहे, हो, आणि आता ह्याच बेण्याचं तुम्ही आता ऊस लावायला 5 एकर. 5 ह्याला सगळ्याला एस-टी वापरली. एकर. जरा मोजा बरं कांडे, किती कांडे ऊस आहे आपला? जरासं कांडे मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 म्हणजे 27, 28, 27, 28 कांड्यावर ऊस गेला. सरसकट कुठलाही समजा ऊस ते बघितला आपण 27 कांड्यावर आहे. म्हणजे ऊसाची वाढ 100% समाधानी आहे, समाधान आहे. चांगले. हो, चांगलं. ऊसा चांगला आलाय. हो,